मी फक्त इथे यांचा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे. तर आता अधिवेशनामध्ये मी चाललेलो आहे. तुम्हाला सत्तेतल्या ज्या नेत्याला इथं पाठवायचं तिथं पाठवा. यांच्यातलं कोणाला तुम्हाला कुठल्याही नेत्याबरोबर चर्चा करायची ती तुम्ही करून घ्या, पण फक्त मोघम आश्वासन नको. आम्हाला प्रचलित पद्धतीने टप्पावाढ आम्ही देत आहोत अशी त्या ठिकाणी कागदावर नाहीतर अधिवेशनामध्ये तिथं घोषणा व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पोलिसांशी बोलल्यानंतर एक गोष्ट कळाली की आपल्याला इथं कदाचित रात्रभर बसता येणार नाही, पण पोलिसांशी बोलत असताना मी त्यांना विचारलं, जर इथं बसता येत नसेल आणि आम्ही ठरवलं की शिस्तीत 2 लाईन करून लेफ्ट राईट करत आम्ही अधिवेशनापर्यंत म्हणजे विधान भवनापर्यंत जाऊ शकतो का? त्याच्यावर अजूनपर्यंत पोलिसांकडनं उत्तर मिळालेलं. त्याचा अर्थ त्यांची याबद्दलची शांतता म्हणजे आपल्याला त्याबद्दलची परवानगी आहे. त्यामुळे सरकारला विनंती, आम्ही मान ठेवतो या सगळ्या तुमच्या नियमाचं आणि त्याचंच पालन आम्ही काल तिथं केलेलं आहे. आम्ही इथं राहिलो नाही. त्यामुळे आज इथलं पालन कदाचित आम्ही करू शकतो जर शिक्षकांनी सांगितलं तर. आणि जर शिक्षकांनी सांगितलं चला लेफ्ट राईट करत आता आपल्याला विधान भवनावर तिथं जायचंय, तर मी जसं म्हणालो, मी काय नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता तुमचा असेल तर मी कोणाचं ऐकणार? आमचं. फक्त एकच आहे, पुढच्या बाजूला मला फक्त चालू द्या, म्हणजे कारवाई झाली तर माझ्यावर होऊ द्या. त्यामुळे पोलिसांनाही आम्ही सांगतो, काल आम्ही सहकार्य केलं म्हणून असं समजू नये की आज पण आम्ही सहकार्य करू. नाही ते शिक्षक तिथे सहकार्य करतो. एका बाजूला आम्ही दाखवून दिलं की आम्ही शिस्तप्रिय शिक्षक आहोत, हे काल दाखवून दिलं, पण दुसऱ्या बाजूला लढणारे मराठी माणसं आहोत ही बाजू सुद्धा आमची त्याच्यामध्ये आहे नाही. म्हणजे महात्मा गांधींची भूमिका आपण काल दाखवली. मगाशी जसं कोणीतरी सांगितलं, आपल्याला सरांनी सांगितलं आपल्याला कोणाची भूमिका सुद्धा दाखवण्याची वेळ आली तर दाखवू शकतो. विषय संपला. पण ती परिस्थिती येऊ नये असं आपल्या सगळ्यांना वाटतं. त्यामुळे काल रात्री तुम्ही कदाचित तुमच्या आमदारांना झोपून दिलं नसेल का? झोपून दिलं? अरे फोन घेतले का पण ठेवले? काय घेतले? ते महत्वाच्या चर्चेत असते. जाऊ द्या, रात्री काय केलं तो त्यांचा विषय. आज दिवसभरात काय करतात आणि कसा न्याय आणि तो दिलाच पाहिजे हा आपला विषय. त्यामुळे आपला विषय मार्गी लावण्यासाठी आता जाऊन जे काय भांडायचं त्यांनी भांडावं. आणि जर त्यांना तिथं वाटलं की भांडण्यासाठी चर्चेसाठी मी राहणार नाही, चर्चेसाठी मी जाणार नाही. चर्चा कोणी केली पाहिजे? त्यांनी केली पाहिजे, नाही तर तुमच्या संघाच्या पदाधिकारी करायची. पण भांडायचा विषय असेल तर मला सांगा, मी भांडायला त्या ठिकाणी तयार आहे. त्यामुळे तुम्ही शांतता ठेवा, नक्कीच तिथं होईल. पण हा जो आकडा आहे ना तुमचा, हा असाच कायम राहिला तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला न्याय मिळणार नाही मिळणार अजिबात. हे हा जो आकडा आहे काल जो होता आणि आता जे काही लोक इथे उपस्थित आहेत, हे असंच राहिलं ना, मी तुम्हाला सांगू शकतो मग तुम्हाला न्याय मिळू शकत नाही. जी काय तुमची लोक फिरायला गेलीत तर कुठे गेलीत मला माहित नाही. त्यांना असं वाटत असेल की हे लोक लढतील आणि आम्हाला ऐता नाही मिळेल, हे जर त्यांना वाटत असेल तर ते स्वप्न बघतात असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आता किती वाजले? 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. तर तुम्हाला आता तुमच्या मित्रांना, आमच्या माता भगिनींना, जो तुमच्या संपर्कात जे कोणी असतील त्यांना फोन करून पुढच्या अर्ध्या तासात इथं एक मुंगीला चालायला सुद्धा जागा राहणार नाही अशा पद्धतीची लोकांना तुम्हाला बोलवावं लागेल. तेवढं बोलू शकता का? नाही बोलू शकेल तुम्ही? जगदाळे साहेब बोलतील बघा. जगदाळे साहेब ही कुठे गेली लोक सगळी? जेलमध्ये टाकल्यासारखं कशाला राहतात? तुमच्यासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ, तर तुम्ही आतल्या बाजूला या. म्हणजे काय जरा म्हणता बघतात काय म्हणावं लागेल.
त्यामुळे काल बघा, काल तुमची भूमिका महत्वाची होती, तुमची प्रामाणिक होती, तुम्ही जे म्हणत होता ते खरं होतं, म्हणून पोलिसांनी आपल्याला 11 11:30 पर्यंत सहकार्य केलं का नाही केलं. पण शेवटी आपल्याला सुद्धा कायदा हा पाळावा लागतो आणि मग आपण तिथं तो निर्णय तिथे घेतला. पण ते का त्यांनी ऐकलं माहितीये ना, कारण तुम्ही मोठ्या संख्येने होता आणि ते आपल्याशी चर्चा करायला कधी आले, कायदा पाळला गेला पाहिजे जेव्हा इथले लोक कमी झाले तेव्हा, हो का नाही.